एसटीनं जी 15% भाडेवाढ केलेली आहे ही अन्याय आहे। 2 महिन्यापूर्वी एसटीच्या अध्यक्षांनी एसटी खूप प्रॉफिटमध्ये असं वक्तव्य केलं होतं, त्याची आकडेवारी मांडली होती आणि आज एसटीची भाडेवाढ 15% जाहीर झालेली आहे। दुर्दैव राज्याच्या परिवहन मंत्र्याला याची माहिती नाही आहे की त्याच्या ज्या खात्याचे ते मंत्री आहेत त्यांनी फक्त चमकोशगिरी मंत्री झाल्यावर केली, कुठे बस स्टँडला गेले, कुठे एसटीत प्रवास केला, परंतु एसटी प्रवाशांच्या व्यथा त्यांना काय माहिती। आणि म्हणून ही अन्याय आहे, कारण एसटी ही ग्रामीण भागात नवे शहरी भागात सुद्धा सर्वसामान्य माणसाचं प्रवासाचं एक मुख्य साधन आहे आणि हेच जर 15% भाडेवाढ होत असेल तर ती रद्द झाली पाहिजे, ही भूमिका शिवसेनेनं घेतलेली आहे। आज संपूर्ण मराठवाड्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक बसस्थानकावर आमचं शिवसेनेचं आंदोलन होतंय आणि हे आंदोलन वेगवेगळे आज आम्ही फक्त बसस्थानकाचा रस्त्यावर बसलेलो आहे, येणाऱ्या काळात मुख्य रस्त्यावर बसू, चक्काजाम करू आणि या सरकारला भाडेवाढ रद्द करायला भाग पडू। उद्या राज्यभरात हे आंदोलन असणार आहे का? बिलकुल, आज मराठवाड्यात आहे, उद्या राज्यभरात हेच आंदोलन होणार आहे। आज मराठवाड्याने याच्यात पुढाकार घेतलेला आहे आणि उद्या राज्यभरात हे आंदोलन माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी जाहीर केलेलं आहे। 15% भाववाढ का अन्यायकारक वाटते तुम्हाला? 15% भाववाढ अन्यायकारक का वाटते? 15% हे पहा, 15% भाववाढ भाडेवाढ ही अतिशय एकाच फटक्यात 15% भाडेवाढ कधी होत नसते। 2-5% पण एसटी सांगते ना प्रॉफिटमध्ये। आज बाकीच्या ठिकाणी द्यायला सरकार वेगवेगळ्या ठिकाणी वाटतंय, वेगवेगळ्या पद्धतीनं प्रलोभनं दाखवतंय आणि मग एसटीसाठी का सर्वसामान्य माणूसच एसटीनं प्रवास करतो ना। याच्यात काय मोठे उद्योजक प्रवास करतात, मोठे अधिकारी प्रवास करतात, सर्वसामान्य माणूस या एसटीनं प्रवास करतो आणि म्हणून त्याला भाडेवाढ त्याला सोसणारी नाहीये आणि म्हणून ही भाडेवाढ रद्द केली पाहिजे। आज बाकीच्या योजना, बाकीचा वायफळ खर्च तुम्ही करताय, जाहिरातीवर खर्च करताय, वेगवेगळ्या ठिकाणी खर्च करता। मला असं वाटतं एसटीची भाडेवाढ रद्द करणं हे योग्य होईल, नाहीतर ही सर्वसामान्य प्रवाशावर अन्याय। हे पहा, हेच मी माननीय परिवहन मंत्र्यांचं वक्तव्य ऐकलं, त्यांनी सांगितलं की मलाच माहिती नाही भाडेवाढ कोणी केली। मग ताळमेळ सरकारमध्येच नाहीये।